या शेतातनं सरळ समोर या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आप्पीच असणार आहे. आता पायातले बूट काढून वर या बघू. अगं हो, पण कसलं आप्पे? आप्प्या प्रिया अर्जुन, मला सिरियामधली युद्ध आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणाम यावर लिहायला सांग. झोपेतनं उठणं 10 पानं लिहू शकते, पण तुला हे पत्र लिहिताना मात्र काय लिहू तेच कळत नाही. पण मला जे वाटतंय, जसं वाटतंय तसं सांगते. सुरुवात करताना जेव्हा प्रिया अर्जुन लिहिलं ना, तेव्हाच आपोआप माझ्या चेहऱ्यावर हसून येतं. अरे कारण तू असाच आहे. पहिल्यांदा पण हॉटस्पॉटचा पासवर्ड सांगितला होतास ना, तेव्हा पण असंच हसून म्हटलं होतं. आणि अजून ते हसू अजूनही तसंच आहे. त्या दिवसापासून तू कायम माझ्या सोबत आहे. मला भीती वाटली, मला रडू आलं, मला टेन्शन आलं, तरी तू कायम माझ्या सोबत असते. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. एवढा महत्वाचा भाग झालायस तू माझ्या आयुष्याचा. तुला माहितीये, लई दिवस माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती तुला सांगायची पण होती. अर्जुन, मध्ये मध्ये मी तुझ्यावर संशय घेतलेला. पैसे कुठून आले असं विचारायचे. त्याचं ना मला लई वाईट वाटतंय. अर्जुन, तुझ्यासारखा बापू म्हणतात ना,
तसं सोन्यासारख्या माणसावर मी उगाच संशय घेतला असं वाटत राहत, पण तू तेव्हा बी मला समजून घेतले. अर्जुन, तू एवढं भारी काय आहेस माहितीये का? कारण तू जीवापाड प्रेम करतो आणि समोरच्याला याची जाणीव करून देतो की ती व्यक्ती केवढं प्रेम डिझर्व करते. आई शपथ, अर्जुन तू रडतोयस कशाला? सॉरी सॉरी, चुकलं माझं, नाही खरंच चुकलं. अरे मला माहिती होतं मला नाही जमणार, पण मग असं वाटलं तुला भारी वाटेल म्हणून मग मी लिहिलं. सॉरी, खरंच मी काय करू? तू मला शिक्षा दे, मी काय करू? मी उठा बशा. सॉरी की तू रडतोयस कशाला? तू कशाला सॉरी म्हणतीये? तू रडतोयस कशाला? एवढं सगळं कोण करतं? कोण करतं म्हणजे? अर्जुन, अरे एकमेकांसाठी करताना असं मोजून मापून करायचं असतं व्हय? ते अगं भूक लागली का? म्हणजे मला लागली. जेवू की? चल जाऊ घरी जेवायला. घरी कशाला? इथं जेवू की? इथं बनवलंय सगळं. तेच तर सरप्राईज होतं ना. इथं मग अरे आज मला सुट्टी होती ना, मग मी ठरवलं होतं आता पूर्ण दिवस माझ्या मिस्टरांसाठी द्यायचं. होय? काय हे तुला सुचलं कसं काय? हा लय महत्वाचा प्रश्न आहे हा. अरे माझा एक मित्र आहे शेंशा, त्याच्याकडनं आदन मधनं मी हे सगळं शिकत असते. चला काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची. माझं तुझ्यावर जेव्हा पाड प्रेम. श्वास घ्यायचे आपण लक्षात थोडीच ठेवतो, आपोआप होतं ना.